राजमाता जिजाऊचे 16वे वंशज राजे अमरसिंह जाधवर यांचे सहपरिवार तुळजापूर येथे तुळजाभवानी दर्शन आणि नतमस्तक। कुलदेवतेची साडी चोळी ओटी भरून घेतला आशीर्वाद। इतिहास संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच कर्तव्य। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊचे वडील शूरवीर सरदार लखोजीराव जाधवर यांचे 16वे वंशज राजे अमरसिंह जाधवर यांनी कुटुंबियासह तुळजापूर येथे येऊन कुलदेवी श्री तुळजाभवानी मातेचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले आहे। यावेळी जाधवर यांनी देवीची साडी चोळीची ओटी भरून मातेचा आशीर्वाद घेतला। मंदिर प्रशासनाच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले तसेच नगरसेवक मधुकर शेळके यांनी त्यांचा सत्कार केला। त्यांचे पौरोहित्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केले। दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना राजे अमरसिंह जाधवर म्हणाले, तुळजाभवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि आमची कुलदेवी आहे। छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांना याच देवीने स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आणि शक्ती दिली। तुळजाभवानीच्या पवित्र भूमीत सहपरिवार दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। समाजातील सलोखा, शांतता आणि समृद्धीसाठी मातेच्या चरणी प्रार्थना केल्याचे सांगत आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले। यावेळी जाधवर परिवारातील सदस्य, भोपे पुजारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते। जिजामाता तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष सुजय शेळके, नाना कदम, स्वराज कदम, महेश शिंदे, राहुल जाधव, बालाजी तट, दशरथ तट आदी उपस्थित होते।